कुवेतच्या दक्षिण अहमदीमधील इमारतीला भीषण आग, आगीत 40 भारतीयांचा होरपळून मृत्यू तर 90 भारतीय गंभीर जखमी। 4 महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचंय। इंदापुरात शेतकऱ्यांसमोर शरद पवारांनी विधानसभेसाठी कसली कंबर। अजित पवारांसोबत भाजपची ही ब्रँड व्हॅल्यू संपली, वापर करून सोडून देणं ही भाजपची नीती। संघाच्या भूमिकेनंतर रोहित पवारांचा अजित पवारांना चिमटा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ओएसडीनं षडयंत्र रचलं, थोड्याच दिवसात षडयंत्र उघड करणार, जरांगेंचा इशारा। मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये भाजप आणि ठाकरे गट आमने सामने। भाजपकडून किरण शेलार तर ठाकरेंकडून अनिल परब मैदानात। शिंदे गटाच्या दीपक सावंतांची माघार। पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम 25 जून पर्यंत बाल सुधार गृहातच, पुढील सुनावणी 25 जूनला होणार। नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत, ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार, शिवसेनेकडून किशोर दराडे तर भाजपकडून बंडखोर विवेक कोल्हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणार। लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा वायनाड आणि रायबरेलीमधून विजय। गांधींची पसंती रायबरेलीला तर वायनाडच्या जागेचा राजीनामा देणार। वायनाडमधून कोणाला संधी भेटणार, सर्वांचं लक्ष। अजित पवार गट राज्यसभा उमेदवाराची घोषणा उद्या करणार। सुनील तटकरेंची माहिती। पार्थ पवार, छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत। 25 वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना आता विरोधकांना दाखवा। विधानसभेच्या तयारीला लागा, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना।